तर सगळ्यात अगोदर बघा, जर तुमचं चॅनल आहे नवीन चॅनल आणि जर तुम्हाला हे माहीत झालं 2 मिनिटांमध्ये की आपलं चॅनल ग्रो होणार किंवा नाही होणार, तर काय होतं कधी कधी आपण आपल्या चॅनलवर मेहनत करतो आणि जर समजा तुम्ही मेहनत करताय, तुम्ही 3-4 महिने झाले असतील किंवा 5 महिने 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष किंवा 3 वर्ष जर तुम्ही तुमच्या चॅनलवर मेहनत केली आणि तुम्हाला हे कळालंच नाही की आपलं चॅनल ग्रो होणार किंवा नाही होणार, जर कदाचित तुमचं चॅनल 2-3 वर्ष झाल्यानंतर सुद्धा ग्रो झालं नाही, तर त्यावेळेस तुमची जे 2-3 वर्ष वाया जातील, तर ते वर्ष वाया न जाता आत्ताच या क्षणी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये कळणार आहे की तुमचं चॅनल ग्रो होणार किंवा नाही होणार. कारण का? कारण की तुमची ते जे आता जर तुम्ही मेहनत करता एखाद्या चॅनलवर, तर ते चॅनल ग्रो होणार किंवा नाही होणार. जर तुम्हाला कळलं हे चॅनल ग्रो होणार आहे, तर त्यावेळेस तुमची मेहनत तुम्ही करू शकता आणि मेहनत केल्यानंतर तुमचे चॅनल ग्रो होईल. ठीक आहे. पण जर तुम्हाला असं कळलं की आपलं चॅनल ग्रो होणारच नाही आहे आणि त्या चॅनलवर तुम्ही मेहनत करताय, तर त्यावेळेस तुमचं चॅनल ग्रो होणार नाही. त्याच्यामुळे तुमचे दिवस किंवा तुमचा जो वेळ आहे तो वाया जाईल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट बघा, इथे मी तुम्हाला सांगतोय आता करायचं काय आहे. तर सगळ्यात अगोदर बघा आता काय करायचं काय आहे. आपण इथे चॅनल ओपन करूया. मी माझं चॅनल कोणतं एक चॅनल ओपन करतो. तर सगळ्यात अगोदर बघा इथे आपण चॅनल ओपन केलंय. ठीक आहे. आता चॅनल ओपन केल्यानंतर तुम्हाला बघायचं काय आहे बघा, सगळ्यात पहिली स्टार्टिंगची महत्त्वाची गोष्ट जी बघायची आहे, काळजीपूर्वक व्यवस्थित बघा. फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्हाला समजणार आहे तुमचे चॅनल ग्रो होणार किंवा नाही होणार. आता इथं करायचं काय आहे बघा. आता समजा हा व्हिडिओ आहे. ठीक आहे. मी कालच आत्ताच जस्ट व्हिडिओ टाकला आहे कालमध्ये आणि या व्हिडिओला व्ह्यूज आहेत 4400. ठीक आहे. हे माझं मेन चॅनल आहे. आता याच्यामध्ये जर वॉच टाईम बघितला तर 262 घंटे वॉच टाईम आहे. सबस्क्रायबर 25 सबस्क्रायबर मिळाले मला या व्हिडिओमुळे. ठीक आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे व्ह्यूज कुठून मिळाले मला, तर यूट्यूब रेकमेंडेशन, यूट्यूब सर्च आणि नोटिफिकेशनमधून. ठीक आहे. आता तुम्हाला करायचं काय आहे, तुम्हाला मी सांगतोय 2 मिनिटांमध्ये कसं ओळखायचं आपलं चॅनल ग्रो होणार किंवा नाही होणार. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणते आपण एखाद्या व्हिडिओवर जाऊया. ठीक आहे. तुम्ही काय करायचं, तुमच्या चॅनलवर समजा माझ्या चॅनलवर 4400 व्ह्यूज आहे, तुमच्या चॅनलवर 50, 20, 10 किंवा 30 व्ह्यूज असतील तरी चालतात. ठीक आहे. फक्त ते व्ह्यूज येतात कुठून ते बघणं खूप आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल समजा आपण हाच व्हिडिओ घेऊया, परत ओपन करूया. या व्हिडिओला व्ह्यूज किती आहे, या व्हिडिओवर व्ह्यूज आहे 4400. आता तुम्हाला बघायचं काय ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. आता हे 4400 जे व्ह्यूज आहेत याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे खाली बघा काय काय आहे, हे व्ह्यूज येत आहेत कुठून बघा. आता तर हे व्ह्यूज येत आहेत ब्राउज फीचरमधून 2300 व्ह्यूज आले, सजेस्टेडमधून 797 व्ह्यूज आले, यूट्यूब सर्चमधून 563 व्ह्यूज आले आणि नोटिफिकेशनमधून 521 व्ह्यूज आले. जर तुमच्या व्हिडिओमध्ये तुमचे जे व्ह्यूज येत आहेत, जर तुमचे व्ह्यूज यूट्यूब सर्च, ब्राउज फीचर किंवा सजेस्टेडमधून व्ह्यूज येत असतील, तर तुमचं चॅनल 100% ग्रो होणार. ठीक आहे. फक्त तुम्हाला त्याच्यावर काम करायचं आहे आणि व्हिडिओ कन्सिस्टंटली पोस्ट करायचे. ठीक आहे. आता दुसरा एक व्हिडिओ दाखवतोय मी तुम्हाला. चला दुसरा एक व्हिडिओ दाखवतोय आणि या चॅनलवर माझ्या खूप सारे सबस्क्रायबर आहेत. ठीक आहे. दुसरा एक व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. कंटेंटमध्ये जाऊया. आता आपण कंटेंटमध्ये गेलो, दुसरा एखादा व्हिडिओ बघूया. ठीक आहे. हा एक व्हिडिओ बघितला आपण, हा एक व्हिडिओ ओपन केला आहे. या व्हिडिओमध्ये सुद्धा बघा. आता या व्हिडिओला एक मिनिट या व्हिडिओवर रँक किती बघा. हा व्हिडिओ 2 नंबरवर रँक करतोय. ठीक आहे. या व्हिडिओवर व्ह्यूज किती आहे, हा थंबनेल आहे, हे रेस्ट्रिक्शन आहे आणि नंतर परफॉर्मन्स आहे. 2 नंबरवर रँक करतोय हा व्हिडिओ. आपण याच्या ॲनालिटिक्समध्ये जाऊया. ठीक आहे. ॲनालिटिक्समध्ये गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला व्ह्यूजवर जायचं आहे. एक मिनिट सगळ्यात अगोदर हे बघा की या व्हिडिओला व्ह्यूज किती आहे. या व्हिडिओला व्ह्यूज आहे 8300. ठीक आहे. आता हे चॅनल माझं ग्रोईंग चॅनल आहे, कारण की हे ग्रो होतं आहे. याच्यावर दररोज व्ह्यूज येतात, अजिबात व्ह्यूज थांबत नाही. मी व्हिडिओ जरी टाकला नॉर्मल व्हिडिओ तरी सुद्धा 3, 4, 5, 6 हजार व्ह्यूज याच्यावर येतात. ठीक आहे. आता 8300 व्ह्यूज आले. ठीक आहे. आता याच्यानंतर इथे बघायचं काय आहे, याच्यामध्ये जायचं डायरेक्ट 8300 आहे ना, याच्या आतमध्ये जाऊया आपण. ठीक आहे. हे जे 8300 आहे याच्या आतमध्ये जाऊया. गेलो. इथे परत बघा कशामधून व्ह्यूज आले, कुठून कुठून लोक बघतायत माझा व्हिडिओ. ब्राउज फीचरमधून, म्हणजे यूट्यूब डायरेक्ट होम पेजवर यांना दाखवतं आहे. ठीक आहे. सजेस्टेडमधून, सजेस्टेड म्हणजे काय की एखाद्या व्हिडिओच्या खाली तुमचा व्हिडिओ सजेस्ट होणे, तुमचा व्हिडिओ दिसणे, त्याला सजेस्टेड म्हणतात. आणि यूट्यूब सर्च म्हणजे जर तुमचे कीवर्ड चांगले असतील, तुम्ही कीवर्ड चांगले वापरले, तर यूट्यूब सर्चमधून म्हणजे लोक सर्च करून तुमचा व्हिडिओ बघतायत. तर अशा 3 ठिकाणाहून जर तुमचे व्ह्यूज येत असतील तर तुमचं चॅनल 100% ग्रो होणार. ठीक आहे. फक्त या 3च गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. आता तुम्ही हे बघितलं, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या चॅनलवर काय होईल, तुमच्या चॅनलवर व्ह्यूज कमी असतील. समजा फॉर एक्झाम्पल माझ्या चॅनलवर व्ह्यूज 4-5 हजार होते किंवा 7-8 हजार व्ह्यूज होते. तुम्हाला काय करायचं, तुमच्या चॅनलवर जे व्ह्यूज असतील तर ते कदाचित 30 असतील, 40 असतील किंवा 10 व्ह्यूज असतील किंवा 20 असतील, तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. तरीसुद्धा तुमचं चॅनल
पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ग्रो होणार किंवा नाही होणार तुम्हाला 2 मिनिटात कसं कळणार? फक्त जे व्ह्यूज येत आहेत तर ते व्ह्यूज कुठून येत आहेत? एक तर ब्राउज फीचरमधून येत आहेत का, एक तर सजेस्टेडमधून येत आहेत का, किंवा एक तर यूट्यूब सर्चमधून येत आहेत का? जर या 3 ठिकाणाहून तुमचे व्ह्यूज येत असतील, ब्राउज किंवा सजेस्टेडमधून येत असतील, तर 100% समजून घ्यायचं तुमचं चॅनल ग्रो होणार आहे. फक्त त्याला वेळ लागेल. तुम्हाला फक्त कन्सिस्टंटली काम करायचं आहे आणि चांगल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे आणि तुमच्या चॅनलवर रेग्युलरली पोस्ट करायचे. बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही. तुमचं चॅनल ग्रो होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा. तुमचं चॅनल ग्रो होईल. आणि जर समजा तुमच्या चॅनलवर व्ह्यूज वेगळ्या ठिकाणाहून येत असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्राउज सजेस्टेड किंवा यूट्यूब सर्चमधून येत नसतील, चॅनल पेजेस किंवा डायरेक्ट सोर्स किंवा एक्सटर्नल असे जर तुमच्या चॅनलवर व्ह्यूज येत असतील, तर समजून घ्यायचं तुमचं चॅनल ग्रो होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओची इम्प्रेशन जात आहेत किंवा नाही जात आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा. जर इम्प्रेशन जात असतील, फॉर एक्झाम्पल समजा एखादा माझा व्हिडिओ आहे, तो जर 8,000 व्ह्यू आले तरीसुद्धा तो व्हिडिओची इम्प्रेशन 40,000 50,000 जातात. तर तुम्ही तुमच्या व्हिडिओची इम्प्रेशन बघा. 20-30 व्ह्यूज असतील तरी चालतात. तरीसुद्धा तुमचा व्हिडिओ किती लोकांपर्यंत सजेस्ट केला जातो किंवा किती लोकांना यूट्यूब दाखवतं आहे, जर इम्प्रेशन चांगले असतील तर तुमचं चॅनल डेफिनेटली जे आहे ग्रो होणार ते तुम्हाला कळणार. ठीक आहे. आत्ताच YT स्टुडिओमध्ये जा आणि तुमचं चॅनल चेक करा. आय होप ही जी इन्फॉर्मेशन किंवा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.